हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कळवा आणि उत्तर व्हिडिओच्या एंडला दिलेलं आहे ते नक्कीच एकदा क्रॉस चेक करा. गणित दिलेलं आहे 4चा घातांक दुसरा गुणिला 4चा घातांक दुसरा प्लस 4चा घातांक पाचवा भागीला दिलेलं आहे 2 गुणिला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 4 गुणिला 4चा तिसरा घात. आता ह्याला कसं सॉल्व करणार? दिसताना गणित एकदम भयंकर दिसतं, पण खूपच सोप्या टाईपचं गणित आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपण फक्त ₹59 इथे यूट्यूब चॅनलच्या फुल चॅप्टर वाईज गणिताचे जे व्हिडिओज आहेत प्लस आता स्पेशल टेलिग्रामवरती डाऊट्स जे असतील तुमचे त्याचे व्हिडिओज म्हणजे माझ्याकडे ह्या चॅनलवरती लगभग 1,500 व्हिडिओज आहे. जसा तुमचा डाऊट असेल त्याप्रमाणे तुम्हाला 1,500 व्हिडिओजपैकी इथे व्हिडिओ तुमचं डाऊट्स सोल्युशन पाठवल्या जाईल जर अवेलेबल असेल तर. आणि जर अवेलेबल नसेल तर आपण दिवसांदिवस यामध्ये व्हिडिओज ॲड करतच आहोत. तर नक्कीच तुमच्या डाऊट्स लवकरात लवकर सॉल्व करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याची इथे लिंक आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. गणित 1 असं सर्च करा टेलिग्रामवरती, तिथे माझा ग्रुप दिसेल तुम्हाला, मॅथ्स ग्रुप, तुमचं डाऊट्स पाठवा म्हणून. तर त्या ग्रुपवरती जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला डाऊट्सचे सोल्युशन भेटणार आहे. आणि ह्या मेंबरशिपसाठी म्हणजे हे दोन्ही मेंबरशिप तुम्हाला ₹59 अवेलेबल राहणार आहे. तर ह्या दोन्ही मेंबरशिपसाठी तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे. यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब बटनाच्या ऐवजी जॉईन बटन येतं, त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ₹59 यूट्यूबला पे करावे लागतील. ठीक आहे, तर ते पे करा आणि ही मेंबरशिप घ्या. बघूया आपण याचं सोल्युशन कसं करता येईल. ते खूप इझी टाईपचं गणित आहे. काय दिलेलं आहे, 4चा दुसरा घात गुणिला 4चा दुसरा घात प्लस 4चा पाचवा घात. पहिले तर घातांकाचे नियम माहिती पाहिजे. एचा घातांक m गुणिला एचा घातांक n असेल तर काय लिहितो आपण, ह्याला पाया म्हणतो, ह्याला घात म्हणतो. बेंडकीला जरा नेट करून घेतो, हा ए झाला. ठीक आहे, ह्याला काय असतो, पाया. जेव्हा पाया समान असतो आणि गुणाकार असतो त्यावेळेस पाया समानच ठेवायचा आणि जे गुणाकारामध्ये जो घातांक आहे यांची काय करायची, बेरीज करायची, m प्लस n. तर हा घातांकाचा साधा नियम आहे. तर ह्याच्यामध्ये 4चा दुसरा घात गुणिला 4चा दुसरा घात. आता 4 हा घातांकाच्या ह्याच्यामध्ये पाया 4 जो आहे तो कॉमन आहे. 2चा घात प्लस 2चा घात, 4चा दुसरा घात दुसरा घात, हे 2 काय झाले, कॉमन झाले. म्हणजे 4चा दुसरा घात गुणिला 4चा दुसरा घात काय येतील, 4चा 2 प्लस 2, हे 2 प्लस हे 2 किती येतील, 2 प्लस 2 म्हणजे 4चा चौथा घात येईल. म्हणजे जर ह्याला सॉल्व केलं, मी वरच्या पार्टला सॉल्व करत आहेत आपण, तर 4चा चौथा घात प्लस 4चा पाचवा घात अशा प्रकारे सॉल्व होईल वरचा पार्ट. ठीक आहे, त्यानंतर खाली काय आहे, 2 गुणिला सेम तसंच 4चा इथे काहीच घात नाही म्हणजे 4चा पहिला घात गुणिला 4चा तिसरा घात. तर इथे काय येईल, 4चा चौथा घात प्लस 4चा पाचवा घात भागीला 2 गुणिला इथे काय होईल, यांची बेरीज होईल, घात समान पाया समान आहे 4, 1 अधिक 3 किती होतील, 4 होतील. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इथे गुणाकार आहे, इथे बेरीज आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या की जर एखादं इक्वेशन आहे एक्सचा घातांक मी जर म्हटलो की 4 आहे प्लस एक्सचा घातांक मी म्हटलं की 5 आहे, तर ह्याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे, जो कमी घातांकवाला आहे तो पार्ट कॉमन निघतो म्हणजे एक्सचा चौथा घातांक. जर एक्सच्या चौथ्या घातांकाने ह्या दोघांना भाग दिला तर इथे एक्सच्या चौथ्या घातांकाने भाग दिल्यावर किती राहतो, 1 प्लस, मी परत एकदा नीट समजून सांगतो कारण की भरपूर विद्यार्थ्यांना इथं खिचडी झाल्यामुळे थोडंसं समजण्यास मुश्किल जाईल. बघा, समजा असं दिलेलं आहे की एक्सचा चौथा घात, मी इकडे चौथा नाही करत,
मी इथे करतो 6वा घात करतो प्लस एक्सचा इकडे 10वा घात करूया आपण. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कॉमन घ्यायचा विषय येतो ना, त्यावेळेस जो छोट्या घातांकावाली संख्या आहे, एक्स तर कॉमन आहे, यांचे घातांक वेगळे आहे आणि बेरीज आहे. ठीक आहे, ह्यावेळेस काय करायचं की ज्याचा लहान घात आहे, एक्सचा 6वा घात लहान आहे. ठीक आहे, हा घ्यायचा आपण कॉमन. हा घेतला आपण कॉमन, एक्सचा 6वा घात. एक्सचा 6वा घात कॉमन घेतला याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असा असतो की आपण एक्सच्या 6व्या घाताने प्रत्येकाला भाग देत आहोत. म्हणजे एक्सच्या 6व्या घात भागीला एक्सचा 6वा घात. म्हणजे हा आणि हा घात कटत असतो. तर इथे किती येतो? मग ब्रॅकेट घ्यायचा. यांचा जो भागाकार आलेला आहे तो 1 आलेला आहे आणि यांचा भागाकार. आता जसं मी हे सांगितलं तुम्हाला, घातांकाचे नियम आहेत. घातांकाचा अजून एक नियम आहे की एचा घातांक एम भागीला जर एचा घातांक एन, म्हणजे पाया समान आहे. पाया ज्यावेळेस समान आहे आणि घात वेगवेगळे आहेत त्यावेळेस काय होतं, एम जो वरती आहे त्याच्यामधनं हा घात मायनस करायचा असतो, म्हणजे एम मायनस एन अशा प्रकारे. तर इथे काय येईल, या दोघांचं सोल्युशन काय येईल, एक्सचा घात, एक्स हा पाया समान आहे, वरचा घात 10 वजा 6 म्हणजे काय येईल, एक्सचा 4था घात येईल. म्हणजे एक्सचा 4था घात हा कॉमन येईल. अशा प्रकारे हे सॉल्व्ह होतं. तर इथे बघा, इथे एक्सच्या घातांकाऐवजी काय दिलेलं आहे, 4चा 4था घात दिलेला आहे. हा कॉमन घेतला आपण. याने जर 4च्या 4थ्या घाताने भाग दिला तर इथे किती राहतील, 1 प्लस याला जर 4च्या 4थ्या घाताने भाग दिला म्हणजे काय येईल, 4चा 5वा घात भागीला 4चा 4था घात बरोबर 4चा 5वा घात मायनस 4, कारण की हा 4था घात आहे. हा 5वा घात मायनस 4 म्हणजेच किती, 4चा पहिला घात किंवा 4च लिहू शकता तुम्ही इथे, भागीला 2 गुणीला 4चा 4था घात बरोबर काय येईल, 4चा 4था घात हा कॉमन आहे, हा गुणाकारात आहे त्याच्यामुळे हा डायरेक्ट आणि हा डायरेक्ट कॅन्सल होईल. 4 प्लस 1 किती येतील, 5 भागीला 2. किंवा तुम्ही जर आता जर कट नाही केलं, समजा या सिच्युएशनमध्ये जरी कट नाही केलं, परत एकदा सांगतो, 4चा 4था घात 1 प्लस 4 हा हे उत्तर आलं होतं. इथे 2 गुणीला 4चा 4था घात. आता ह्याला जर पुढच्या ह्याला सॉल्व्ह करून घेतलं, या वरच्या पार्टला 4चा 4था घात गुणीला 1 अधिक 4 5, ह्या ब्रॅकेटचा अर्थ गुणाकार असतो, 2 गुणीला 4चा 4था घात. आता हे दोन्ही गुणाकारामध्ये आहे, 4चा 4था घात 4चा 4था घात कॅन्सल, किती राहिलेले आहे, 5चा 2रा घात. आणि हेच काय आपलं उत्तर आहे. तर आता काही लिमिटेड दिवसांसाठी 59 रुपयावाली मेंबरशिप अवेलेबल आहे. लवकरच याची फीस 199 एवढी करण्यात येणार आहे. तर आजच जॉईन करून आमच्या यूट्यूब तसंच टेलिग्राम चॅनलच्या दोन्ही सेशनचा फायदा घ्या, फक्त 59 रुपयामध्ये. धन्यवाद.